सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी 10% आरक्षणाचे विधेयक काल रात्री उशिरा लोकसभेत मंजूर। विधेयकातील सर्वच संशोधनांना बहुमताने मंजुरी। आज राज्यसभेत विधेयकाची कसोटी। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षणाच्या केंद्राच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणावर काय परिणाम होतील याबाबत विधिज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। केंद्राच्या निर्णयाचा लाभ मराठा समाजालाही मिळणार असल्याने राज्यात स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे का असाही मुद्दा आता उपस्थित झाला आहे। यामुळे मराठा आरक्षण समर्थक आणि राज्य सरकारला चिंता भेडसावू लागली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टानं 5 न्यायाधीशांचं घटनापीठात स्थापन केलंय। या घटनापीठापुढे 10 जानेवारीपासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयानं या प्रकरणात 2010 मध्ये दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 14 याचिकांवर यावेळी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार तरुणांच्या उद्योग उभारणीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करण्याची योजना आखण्यात आली होती। त्यानंतर तब्बल 29,000 बेरोजगारांनी कर्जाची मागणी केली होती। प्रत्यक्षात राज्यस्तरीय कर्ज बँकर्स समितीकडून केवळ 6,000 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट राज्याला देण्यात आले। या एकूण कार्यपद्धतीमुळे उद्योग उभा करू इच्छिणाऱ्या तरुणांची चेष्टा केल्याची भावना सर्वांमध्ये। मुख्यमंत्री संमेलनाच्या उद्घाटनाला जाणार नसल्याची शक्यता आहे। सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संमेलनाला जाणार नसल्याचा चर्चांना उधाण। संमेलनाचे उद्घाटक कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष। मार्गशीर्ष महिन्यात झालेली भाज्यांची दरवाढ बाजारात अद्यापही कायम आहे। थंडीमुळे या भाज्यांचे उत्पादन घटले असून बाजारात भाज्यांची आवक कमी होत असल्याने भाज्यांचे दर हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत। त्यामुळे मार्गशीर्ष नंतर संक्रांतीच्या काळातही भाज्यांचे दर महागलेलेच राहणार असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत। नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर भीषण अपघात झालाय। होंडा सिटी या गाडीचा भीषण अपघात झालाय। कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी पलटी झाल्याचं समजतंय। गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास सुरू आहे। अंगाचा थरकाप उडवणाऱ्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होतोय। या व्हिडिओ सिग्नलला उभ्या असलेल्या बाईकला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिल्याचं दिसत आहे। हा अपघात कुठला आहे हे कळू शकलेलं नाही, मात्र सुरक्षिततेसाठी हेल्मेट किती गरजेचं आहे हे यातून अधोरेखित होत आहे। राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरांचा सेवा काळ राज्य सरकारने नियम अनुसारच वाढवला आहे। पडसलगीकरांना 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसा अधिकार राज्य सरकारला आहे। हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केलाय। दत्ता पडसलगीकर यांना जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसंच खंडपीठाने याचिके सुनावणी 9 जून पर्यंत तहकूब ठरवली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असणारा ठाकरे चित्रपट लवकरच येणार आहे। या चित्रपटात बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेला सचिन खेडकर यांचा आवाज दिलाय। प्रेक्षकांनी या आवाजाला पसंती दर्शवली आहे, मात्र व्यक्तिरेखेला बाळासाहेबांचाच आवाज द्या अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे विविध भागातील डबिंग आर्टिस्ट बोलवण्यात आले। बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच बस तसंच बैलगाडीतून प्रवास केला। यांचे फोटोज त्यांनी ट्विटर हँडलवर पोस्ट केले। नागपुरात झुंड सिनेमाच्या चित्रीकरणावेळेचे हे फोटो आहेत। यावेळी बऱ्याच दिवसांनी बैलगाडीची स्वारी केल्याने त्यांनी आनंद व्यक्त केलाय। नासानं सौर मालेबाहेर एक ग्रह शोधून काढलाय। या ग्रहाचे नाव HD 21749b असं आहे। हा ग्रह 50 प्रकाश वर्ष दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे। ट्रान्स्टिंग एक्सपोलिट सर्वे सॅटेलाइट अंतर्गत एप्रिलपासून शोधण्यात आलेला हा तिसरा ग्रह आहे। सूर्या इतक्या तापमानामुळे जवळ असूनही याचं तापमान फक्त 300 अंश फॅरनहाइट इतकं कमी आहे।